कांट सर्वाइव हियर. 10 लाख त्याला इंटर्नशिप दिली तरी येणार नाही बुवा. डेली 250 to 300 टन्स कचरा जनरेट होतोय. हे जे काळं पाणी आहे याला लिक्विड म्हणलं जाते आणि हे खूप डेंजरस आहे आपल्यासाठी. त्यांच्या वर्कप्लेस वरती असं हँडसम व्ह्यू नाही आहे. सो जॉईन करावं तिथे. मोरल ऑफ दिस व्लॉग इज कचरा करू नये. होय कचरा केवढू दे. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज अनफॉर्च्युनेटली 4 दिवस सुट्ट्या होत्या तरी मला ब्लॉग करता आला नाही आहे. चॅनलचा पासवर्ड लक्षात आहे तुला? कसला? ब्लॉग टाकला नाही सगळे. होय तेच गाईज घरात बसून एवढा बोर झालो. सो आता मी फायनली कॉलेजला आलोय. टुडेज ट्यूजडे आणि आमची आज आहे फील्ड व्हिजिट. लोक सगळी मुलं पण आलेले आहेत. सो फील्ड व्हिजिट आहे बावड्यामध्ये. सो गाईज स्टे ट्यून इन दिस व्लॉग. बघूया आपण काय काय होते बावड्यामध्ये. आपल्यासोबत शिक्षक पण आहेत. येस बाय. अरे गाईज एक सांगायचं राहिलं. लुक ॲट माय हेअरकट. हो कसा आहे गाईज हेअरकट कमेंटमध्ये सांगा. कालच हेअरकट केलं. आदित्यचा आवाज केवढा मोठा आहे. आदित्य मेन गेट पे क्या से हाय. आमची मुलगा आलाय रे. आदित्य जरा समाजसेवा करायला गाईज. यस चला हेच दाखवायचं होतं मला माझा हेअरकट. यस बाय बाय. गाईज वी जस्ट एक्झिट फ्रॉम आवर कॉलेज आणि लुक हिअर किती ट्रॅफिक आहे. इथं जरा रस्त्याचं काम चालू आहे. काय समोरचा पूल चालू आहे. अँड वी गॉट स्टक इन दिस ट्रॅफिक ब्रो. शिट यार. फायनली आम्ही आमच्या साईडवर व्हिजिट झालेले आहे आणि तुम्ही साईड बघितला की नाही तुकणार आहे. दिस इज आवर साईड व्हिजिट फॉर टुडे. डम्प साईड. पूर्ण कोल्हापूरचा कचरा येते. भाई वास काय घालायला लागलाय. लेट्स गो एक्सप्लोर करायचा आवाज नाही. कांट सर्वाइव हियर. नाक माझं खराब झालं वासानं. हे बघा मास्क घालून आला साहिल. आणि काही तिथं एवढा बेकार वासा लागलाय. आणि इथली माणसं कसं काय काम करतात काय कळना. इकडं माणसं काम करायला लागल्यात बघा. सर पण आले. सर जरा काय तू म्हणाल थांबा. गाईज हाऊ आर यू फिलिंग? भबका कसा आहे? भबका वासडी एनवायरमेंट घेऊन चुकी गेला. एनवायरमेंट पापा बोल रहे थे सिविल ले ले. ए कोणाला काय बोलायचं बुवा? तुला काय बोलायचं? सुगंध त्यात लोज जा. मग त्यात जाऊन लोज जा. तुला काय बोलायचं? ए कसं वाटलं हे बॉईज? बाळा सेंटची बॉटल आणलेलं अर्धे गेलीच सगळी. तरी मी वाच आहे ना. एवढे सगळे फक्त कोणाचं चाललंय अटेंडन्स आणि मार्क्ससाठी. कोण आलं नसलं. कसलं बोला लागलं तर पोरं मधनं येऊन लेट्स गो काय अटेंडन्स मार्क करायला लागलं. हे महत्वाचं आहे. जास्त हे महत्वाचं आहे. काहीच कुत्रं स्विमिंग पूल मध्ये पोहायला लागले बघा. एकदा या कचऱ्याकडे बघा आणि मग तुम्ही विचार करा कसा कचरा चांगला पाहिजे आपण घरातला. इकडे बघा लोक कचरा घालायला लागले लिटरली. भाई काय घाण वासा लागला माहिती आहे इथं. डेंजर आहे खरं. लय घाण वासा लागला काय. लिटरली तुम्ही इथं सर्वाइव्ह करणार नाही. आणि लोक त्याच्यात हात घालायला लागल्यात. म्हणजे विचार करा तुम्ही काम करण्यासाठी काय काय करायला लागते. पैसे मिळवण्यासाठी काम नाही. पैशाचं काय सगळं. त्याला एवढा 10 लाख त्याला इंटर्नशिप दिली तरी येणार नाही बुवा. काही खरं लय घाण वासा लागला काही. चला काय आता मॅडम इकडे न्यायला लागलं तर इन्फॉर्मेशन देतील. लोक काय इकडे काय बाटलं बी इथं घेऊन जातोस. इकडे काय व्हायला लागलं बा. माय गॉड. इथं बाटल्या केवढ्या चिरडल्यात. अरे बघा मशिनरीवर माणसं बघा. भाई काय चालायला पण घाण वाटलं इथं. थंडू. अरे त्याला टच करू नको. केस जातात. हे जनगोंडा जाईल तिकडे दाखवतेस का तुझी? अरे भावा त्याला टच केलं केस जातात. बघ ना तर अंगावर येईल कचरा. कोणाला हाऊस होती रे फील्ड व्हिजिटची? मास्टरची. 12,400 mm चे बेल्ट आहे. त्याने वाचायला दिलंय तिथं.
मॅडमसनी म्हणा इन्फॉर्मेशन सांगा जरा नुसताच पळवा लागला बाई. ए इथल्या कुठल्या तर लोकांचा एक रिव्ह्यू घेऊया काय कसं काय काम करतात तुम्ही. इथं गाडी इथं गाडी इकडं कचरा येते सगळा माहित नाही इकडं डब होतोय माहित नाही इकडं टाकतात त्या करीनं असं मॅडमांनी आता इन्फॉर्मेशन दिला. आणि इकडनं लोक इकडं मॅन्युअली जरा त्याला सेपरेट करतात बघा. हा हा पडते बघा आता. चला चला तिकडेच जायचं आहे. ए इथं मुलींना जान्हवी मुलींना हायर करते तिथं तुम्ही जावा तिघी. 12 तासाची 65 कामगार आहेत. 12 तास लोक काम करते तिथं. 16,000 पगार. 16,000 फक्त. मी आज तो रिझाईन केलं असतो. दिस इज कॉमन मशीन. अन्नाचं कॅन वगैरे असतील तर सेपरेट केलं जातं आणि मोठं आहे तर पुन्हा या बेल्टवर येतं. आणि बारीक इकडून जातं ट्रॉमेला जाळी असते बारीक बाजूला आणि मोठ्या बाजूला होतं. आर्टिकल साईज सेपरेशन बघा तुम्हाला दिसेल. मोठं वेगळं होतं आणि बारीक आहे ते जाळीवरनं इकडं पाठवलं जातं. इकडे कुठे चालली ती तिकडे बारकं डंप होते काय. ओके लेट्स गो. इकडे कॉम्प्रेसर आहे इथे खाली कॉम्प्रेस होऊन अशा बाटल्या तयार होतात. की RDF येतो कसलं चिपवले हात लावाय नको आता घाण असतं. दिस इज RDF वेस्ट. हे जे जाळ्यासाठी वापरतात हे सिमेंटच्या कंपन्या आहेत दालमिया JK सिमेंट तिथं घेऊन जातात लोक. काय तर फायदा पण आहे कचऱ्याचा. डेली 250 to 300 टन्स कचरा जनरेट होतोय. आणि ह्याच्यासाठी येतं इकडे ट्रीटमेंट होतच नाही तर फक्त नुसता वेगळावा लागला कचरा. ट्रीटमेंट काय होतच नाही ना. नाही ते JK सिमेंटला ते प्लास्टिक ते घेऊन जातात रे. चला मॅडम. हे जे काळं पाणी आहे याला लिक्विड म्हणलं जाते आणि हे खूप डेंजरस आहे आपल्यासाठी. आणि पूर्ण पाण्यात पण मिक्स झालं तर हे खूप डेंजरस ठरते पाण्याला. आणि हे असंच तयार होतं याच्यामधून खाली येते. अँड दिस सो मच हार्मफुल लोक आहे. हे खाली अंडरग्राऊंड वॉटर टेबलला पण जाऊन मिसळू शकते पण याला काय हार्मफुल आहे. होय हे जरी अंगाला जरी टच झाले तरी डिसीज होऊ शकतात काही. सो एड्स कसं होईल काय तर बोलते तू भाई. सिरियस बात में कुछ तो कहा देता है भाई. घे घे भाई. पोरं बघा इथं पण सिरियस नाहीत काही. हे हार्मफुल आहे तरी पण त्याला चेष्टा करायला लागल्या तिची. इकडे बघा सगळं भाजीपाला भाई. इथं बघा एक्सपायर झालेलं बिस्किट पण आहेत. काय असं सगळं माशा खा लागल्यात भाई. घाणशी का विहीर आहे विहीर. घाण पाण्याची विहीर आहे. वय दलदल आहे दलदल. बघा इथं सगळा वल्ला कचरा आहे. ग्राइंडर होऊन ह्याच्यामध्ये पडते बघा भाई. सी द अदर साइड ऑफ सोसायटी. तिथे दगड टाकायला विहिरीत टाक. विहीरच आहे की. एवढं ठीक आहे की दगड पण पुढत नाही त्यात. जहा भी जाता है अपने गुन्हे दिखाता है. गाईज गाईज इथं जान्हवी उभा राहिली का नाही हे कचरा आणि जान्हवी ओळखून येत नाही. हे जा इंग्लिश बोलू नकोस. माय ब्लॉग इज मराठी. नको नको का आलं सोड. तिथे एक काकू आता म्हणाला की राजसाठी स्पेशल ऑफर आहे 50. ती तुझ्यासाठी सांगितलेली. सो तो तिथे वर्क करेल. काय जवळ काय इथं उभा राहिली का नाही कचरा आणि हे ओळखून येत नाही. तेव्हा काय इथं ब्लॉगिंगला कॉम्पिटिशन आहे. नाव सांग रे ब्लॉगर कोण आहे ते. 18 Pro Max आहे. कुठंच आहे. 18 Pro Max आहे. 18 Pro Max आहे. नवीन नवीन लॉन्च. अजून खुलला नाही पण आहे. ऑरेंज कलर. 18 आहे. अँड्रॉइड एडिटेड बाय अँड्रॉइड आहे वाटतं. विवो स्पेशल एडिशन. क्रेडिट टू विवो. तुमच्या ब्लॉग मध्ये आमचं कंटेंट येऊ द्या. ह्या मालकाने यांची मशीन इथं देऊन टाकली. हे मशीन आहे आमचं.
मशीन लपा लागले. मशीन लपलं तरी दिसते. लपलं तरी दिसते. गाईज हे म्हणते रिपोर्ट मारणार तुझ्या चॅनलला, माझ्या चॅनलला. मला किती वाटतंय कितीला दिली असेल मशीन? काय माहित 35,000ला सौदा करून टाकलेला, व्यवहार केलेला आहे. काय करते मशीन काम? अरे रोडवरच काम करते, गडगडत जाते. कॉम्प्रेशन मशीन. व्हॉल्यूम अर्धा करणार डायरेक्ट. याला डेंजर आहे मशीन ना. वरून उडी मारायची. चिडले चिडले. इथं कंट्रोल रूम आहे. 20 टन्स पर डे ही ती कपॅसिटी आहे या कंट्रोल रूमची. शेमडा बच्चा पॉवर क्लास. बस तुला येत नाही फॉलो बोला. हिम. फॉलो नाही सबस्क्राईब असते. ओके डू सबस्क्राईब. वेट एक मिनिट, मला काहीतरी सांगू द्या प्लीज. मला नीट सांगू दे काय झालं होतं. तिथं त्या काकू उभारल्या होत्या. मग त्यांचं काय अरे मत किती वेळा होतं की सांगशील? मला तू बोलूच दिलं नाही मगाशी. तर त्यांचं मत होतं की त्यांच्या वर्कप्लेसवरती असं हॅन्डसम व्ह्यू नाही आई, आहे. whatever. सरांना जॉईन करावं तिथे. आणि त्यांचा पगार किती आहे? 12,000 पर मंथ आहे. मग त्यांनी ह्याला 15,000 आहेत द्यायसाठी तयार होय पर काय? मंथ. मग तू काय झालं नाही जॉईन? तुझ्यासाठी ऑफर तुझं आहे, पण फेस माझ्यासाठी चांगला काय आहे की असणार? फेस चांगला आहे तुझं. अरे तुझ्या म्हणजे तुला मान्य आहे की तुझं फेस चांगलं नाही आहे. तू कंटेंट क्रिएटर आहेस. So, त्याला काय संबंध आहे? व्हॉटेवर ब्रो. आहे. तिथं फक्त डोकं चालवणाऱ्यांनी जास्त ताकद असणारी माणसं लागतात. त्यामुळे तू जॉईन होत तिथं. तुझं डोकं तुझं लय smart वर- लाईट smart चालतंय वर- पुढं 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 जिथं नको तिथं पुढं माझं पुढं. सगळीकडे So, चालतंय. तिथं तू जॉईन हो प्लीज. 3,000 एक्स्ट्रा बाकीच्यांपेक्षा भेटणार जलस म्हणजे. बीच जलस बीच. मागचं आणि पुढचं ओळखत नाहीये, त्यामुळे बघा कसं दिसायलाय. राज मस्त दिसायलाय. मागचं ओळखतच नाही राज कुठला वर्कर कुठला काय. मला बघ ना ओळखेल. बघा त्या बोलवायलात. बघा ह्या काकू बोलवायलात. बघा ह्या काकू म्हणाल्यात की हा जॉईन होऊ देतो. आवर कॉलेज बस. दिस इज आवर कॉलेज बस. ह्या सगळ्या मुली बसल्यात आणि निम्मे पोरं का नाही गाईस या बस मध्येच बसल्यात. आली नाही सीटला. सरांना सांगितलं कोटोरी सर उधर बच्चे लोग बैठे हैं गाड़ी में ही. का ते झोपल्यात. वेदांत मुसे आहे का जो? बरोबर आहे बरोबर आहे. चल चल चल. ए मागे सर की तुझं काय काम आहे पुढे? सर कामाला गॅप पण गाडी गॅप पण. अरे थांब की थांब. बास्टर्ड्स. पोरं एवढी खोय आहेत की नाही. सरांना काउंट बी घेऊ देणार आणि दोघं घरला गेल्यात ऑलरेडी. आणि बाकी 4 जण तर गाडीतच बसलेली. हे सार्थक होता बघा आता. चुकून आले म्हणतोय. चला गाईज आम्ही परत कॉलेजला चाललोय. लेट्स गो. तर गाईज फायनली वी आर ॲट कॉलेज अगेन. लेट्स गो. प्रणवला बोलवले काय एवढं तिकडे कुठे गेले. ला 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 ला. चला चला चला. इट्स लंच टाइम गाईज. लेट्स गो लंच करूया. बाय गाईज. फायनली वी हॅव आवर लंच राईट. आणि आता आम्ही चाललोय ताकप्याला. सो विथ मी आदित्य, प्रणव, वरद अँड शर्विल. सो लेट्स गो. ताक पिऊया आपण. बाय. हिअर इज आवर ताक अँड येस नो ताक. यू शुड ईट शिलाजीत. You don't need tak. You will produce it. Dahi. Let's go. It's 2:45 and 45 ला लेक्चर चालू होते. 2:50 झालं. चला लेक्चरला गाईज. आज काय विषय झाला माहिती आहे का? टाइम टेबल चेंज केल्यात आणि धप्पा दिला आम्हासनी.
जे आमचं कॉलेज 1ला सुटत होतं ते आता 5ला सुटणार आहे आणि आम्ही त्याची तयारी करून आलोय. सो नो वरीज घालावूनच फिराली. ओ माय गॉड गाईज सांगू मसनी 4:45 वाजल्यात या लागते मर्दासारखं. कसं आहे गाईज लिटरली एवढं बोरिंग लेक्चर होती शेवटची. आहे गेम खेळत बसलेलो मी तर. आदित्य तर गेम खेळत झोपा लागलेला. हा आदित्य गेम खेळत झोपा लागलेला. नाही मजा आली त्यात आणि गाईज काय विषय माहिती आहे का, आज संकष्ट आहे आणि उपास आज अंगारकी संकष्ट आहे. गाईज बघा नुसतं पुस्तक उघडून ठेवले. कसा नुसतं लिहून ठेवले. चला चला गाईज जाव्या आता घरला जाव्या ना. काय नाश्ताचं ना गरीब. चला आता मी कॉलेज सुटलं आणि आलो मॅगडीमध्ये. सो दिस इज मॅगडीज वॉशरूम. सो आम्ही आता इथं थोडंसं फ्राईज खायचं म्हणते. उपवास आहे ना. सो आदित्य विल बी स्पॉन्सरिंग आवर फ्राईज. सो येस आमच्या मॅगडी. काय कधी तर दे रे कधी तर ऑडियन्सला पण माहिती आहे कधीतरी असते. ओके नो वरीज गाईज. समवन इज ओके बाय. हाउ वाज द मील आदित्य? प्राइस जरा जास्त भाई देख रहे हो फेस वॉश का कमाल देख रहे हो. देखो गाइस प्राइस इथलं जरा देखो. जास्त सॉर्टेड असतात. गोरा हो गया मैं. गोरा आता जरा शेड मध्ये आलो का सॉरी परत. इट्स ओके गाईज. इफेक्ट ऑफ लाइटिंग. आदित्य नुसता आदित्य व्हाय डू लाईक दिस यू नो आफ्टर लुकिंग ॲट हॉट गर्ल. ए गबस Oh my god, he has seen it, bro. Aditya has caught. I didn't caught. I just vlogging myself, and he's just looking at. Guys, we have been caught. He is looking at the hot girls. Oh, गाइस आम्ही शूट कराल तो. what आणि- is this, man? काय सापडलं बघा आम्हाला. काय Swimming pool. स्विमिंग पूल. It's a swimming pool which is covered with concrete, सिमेंट ब्लॉक्स. cement blocks. No, it's a फरशी. फरशी. काय झालं विषय माहिती आहे काय, आम्ही जरासं खाल्ले फ्राईज आणि शूट करा म्हटलं कॉन्टेंट यू नो वॉट. इंस्टाग्रामला थोडंसं काय तर हा. फोटोज अँड व्हिडिओज. हम्म. सो हो आम्ही जरा काय तर ट्राईंग इकडे तिकडे फिरायला नुसता. शॉर्ट्स क्लिप्स. सो आता आम्ही जाणार घरी कायम, कारण आम्ही काय झालं कायमचा स्पॉट आहे गाइस आमचा ह्यो. आम्हाला काय नाही खाता आमचं मॅकडॉनल्ड्स मध्ये. काय लोकेशन माहित असतील जरा कमेंट करा गाईज. कोल्हापूरचे लोक यु नो वॉट जरा मला स्पॉट सांगा चांगले व्हिडिओ करण्यासाठी. आपण तिथे करूया काय विषय नाही. या बाय बाय. आता मी थांबतो. गाईज व्लॉग करत आम्ही व्लॉग नाही शूट करत इकडे आलोय. आणि चार्जिंग किती घालायस तू? आणि मगाचपासनं? आदित्य मला सांगायला हे काढा शॉट होते की दोन्ही तुला आयडिया सांगते माहिती का गाईज. काहीतरी रॅन्डम रे इंस्टाग्राम साठी. आणि माझं म्हणणार इथे कुठं आहे गाडी, कुठं आहे तुमची? गाडी लावल्या की तिकडे पेट्रोलची आहे सोड करे. चला जाऊया घरला जायचं. यो गाईज फायनली वी आर ॲट दी प्लेस वेअर वी से गुड बाय. गुड बाय नाही बाय गुड बाय. आपण शेवटला सगळ्यात शेवटला. लास्ट 7 minutes. डायरेक्ट पेपरात फोटो. सो गाईज आपण आलेलो आहे हेरल्यामध्ये आणि आदित्य इथून जाईल घरी आणि मी इथून जाईन घरी. सो आपण हा व्लॉग आपण इथं सेंड करत आहे. आणि या व्लॉगमध्ये तुम्हाला मोरल ऑफ दिस व्लॉग इज कचरा करू नये. होय कचरा केवढं ते. कसला कचरा होता तो 200 टन. दररोज 200 टन. 200 टन इज नॉट ए जोक गाईज. 250 ते 300. त्यामुळे तुम्ही सॉलिड वेस्ट जनरेट करताना विचार करून करा. जास्त वेस्ट करूच नका आणि इकडे तिकडे पण टाकू नका. डस्टबिन मध्येच टाका ते. सो दॅट इझिली ते डम्प साईटवरच जाईल. सेग्रिगेट होईल ते. हा आणि ते डम्प साईटवरच जाईल, नाहीतर मग हे असं पडलेलं असणार कुठं पण. इकडे वरच्यावरती. सो यस दॅट इज दॅट ऑल गाईज फॉर टुडेज व्लॉग. तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि चांगला पब्लिक आपली चांगलीच आहे सगळी. सो तुम्ही ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये काय तर नवीन कंटेंट घेऊन. आदित्यला सांगतो मी काय तर चॅलेंजिंग करूया. अजून क्रेझी काहीतरी करायचं आहे. काय करायचं आहे नुसतं करा. नाही सांगायचं नसते सगळं कुठं सांगतो. ओ सिक्रेट सांगा guys. ओके स्टे ट्यून इन दी ब्लॉग्स गाईज आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.
वो